नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागात सुरू असलेल्या गैरकारभाराबाबत नगरसेवक अशोक वैती यांचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। मटक्याच्या अड्ड्यावर धुडगूस घालून पैशाची लूटमार करणाऱ्या 5 पोलिसांना निलंबित करण्याचे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांचे आदेश। आणि ठाण्यातील 6 तलावांच्या सुशोभीकरणाला राज्य शासनाची मंजुरी, 26.55 कोटींचा निधी मंजूर। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात सुरू असलेल्या गैरकारभाराबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता आज ठाणे महापालिकेचे नगरसेवक अशोक वैती यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। आज सकाळी महापालिकेच्या सहाय्यक संचालक नगररचना यांच्या दालनाबाहेर त्यांनी हे उपोषण केलं। ठाणे महापालिकेचा शहर विकास विभाग यांना त्या कारणानं सतत चर्चेत असतो। ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त आर ए राजू यांच्या काळात बांधकाम व्यावसायिकांच्या पैशातून कार्यालयाचं करण्यात आलेलं सुशोभीकरण वादग्रस्त ठरलं होतं, तर असीम गुप्ता यांच्या काळात बांधकाम व्यावसायिकांचे कर्मचारी पालिकेचे संगणक हाताळताना आढळले होते। या दोन्ही कारणावरून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मध्यंतरी अनेक प्रश्नही उपस्थित केले होते। शहर विकास विभागाकडे विकासाच्या दृष्टीने अनेक फाईल्स येत असतात, अनेक महत्त्वाच्या फाईल्स गायब होणं, एखादं प्रकरण जाणून बुजून प्रलंबित ठेवणं असे प्रकार अनेकदा घडत असल्यानं नागरिक हैराण होतात। महापालिका सदस्यांनी केलेल्या पत्रांनाही या विभागात धूप घातली जात नाही। नागरिकांना या विभागात प्रवेश करण्यास मज्जाव आहे, परंतु बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधी मात्र या विभागात सहज ये जा करू शकतात असं चित्र अनेकदा दिसून आलं आहे। त्यामुळे या सर्व प्रकारांना आळा बसावा यासाठी अशोक वैती यांनी हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलं होतं। मात्र शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेच्याच माजी महापौरांना उपोषण करावं लागतं याचा नक्की अर्थ काय याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। सदस्यांनी केलेल्या पत्रव्यवहाराबाबत महिनोन्महिने उत्तरं न देणं असे प्रकार या विभागात घडत असून अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांची कामं वेळेत होत नसल्याचं वैती यांनी म्हटलं आहे। परत तिसऱ्यांदा ही फाईल तयार केली आणि त्यांना दिरंगाई गेली। 3 वर्षापासून अशा प्रकारचं कामकाज ह्या शहर विकास विभागामार्फत होते आणि आपण पाहिलं असेल की हे अधिकारी गेले अनेक वर्षापासून एकच पदावर आहेत। ते शहर विकास विभागातून सेक्टर वाईज फक्त बदली होते, दाखवताना झाली की बदली झाली, पण ते प्रत्यक्ष पाहिलं तर आपण शहर विकास विभागामध्येच कामकाज करतायत। असे जेव्हा अधिकारी एकाच ठिकाणी असल्यानंतर अनेक वेळी काही मग मोठ्या लोकांच्या कामं होत असतात, बिल्डर लोकांची कामं, काही संस्थांची कामं आहेत। आज आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या संस्था ठाण्यामध्ये आहेत, जसं मावळी मंडळ असेल किंवा मग मराठा मंडळ असेल, त्यांच्या कितीतरी म्हणजे आमची एक संस्था, अशा अनेक संस्थांची कामं तुला कुठेतरी हे लोक दिरंगाई करतात, त्याचे वटाण्याच्या अक्षता लावतात आणि बिल्डर लोकांची बाकी कामं व्यवस्थित करतात। आमचं हेच म्हणणं आहे की ज्यांनी ही फाईल गायब केली गेली दोन वेळा त्याच्यावर पहिला बदली करून कारवाई करा, अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे। आता गटनेते आणि पालांडे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत नगरसेवक, आणि त्यांच्याकडनं काय उत्तर येते हे आम्ही अपेक्षा करतो। ह्या ठिकाणी सत्तेमध्ये असताना देखील प्रशासनाच्या विरोधात तुम्हाला आंदोलन करावं लागतंय, कुठेतरी सत्ताधारी वचक नाही आहे का असं मला वाटतं? नाही, हा भाग सत्ताधारी असतं, ते शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे काही कामं असतात ते करत असतात, पण शहर विकासच्या माध्यमातून कायद्याच्या चौकटीत त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं असतं आणि कायद्यामध्येच काम करावं असं देखील आमचं मत असतं। पण आपण पाहिलं असेल की इथे सत्ताधारीचं वचक नाही असं बोलता कामा नाही, किंवा मी ह्या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न, काही संस्थेचे प्रश्न हे
घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। कुठे माझ्या प्रभागातला माझा स्वतःचा कुठला तरी लेआउट आहे, बिल्डर मी आहे, मी माझं कुठलं तरी काम थांबलं ह्यासाठी मी आलेलो नाही आहे। मी आलो आहे ते लोकांची जी काही कामं आहेत ती होत नाही ह्या दृष्टीने मी ह्या ठिकाणी आज आम्ही लक्षणी उपोषण करतोय। त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे उपोषण करतोय। कुठे आम्ही त्याच्यामध्ये असं नाही म्हणत की ADDP किंवा इतर अधिकारी काम करत नाही, पण जो काम करत नाही त्याची पहिला बदली करा, नंतर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा। शहराच्या सामाजिक संस्थांचा फाईल थांबवणारा नेमका कोण अधिकारी आहे आणि काय त्यावरती कारवाई झाली पाहिजे? नाही, आमची तर निदान समोर दिसतंय की रावळ यांनी ही फाईल 2 वेळा त्यांच्या टेबलवर लास्ट मुवमेंटला आली असताना त्यांनी 2 वेळा घाळ केलेली आहे आणि परत 20 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की 2 दिवसात ही फाईल ADDPच्या टेबलावर असेल आणि ते कामकाज पूर्ण होईल अशा प्रकारचं ADDPंना स्वतः समोर आश्वासन दिलं असताना देखील आज आपण पाहिलं की कुठल्याही प्रकारचं ती फाईलची कुठेही मूव झालेली नाही। त्यामुळे आम्ही असं म्हणतो की जबाबदार हा त्या ठिकाणी रावळ आहे, त्यांच्यावर बदली करून कारवाई करा अशा प्रकारची आम्ही सूचना केलेली आहे। मटक्याच्या अड्ड्यावर धुडगूस घालून पैशांची लूटमार खुद्द पोलिसांनीच केल्यानं ठाण्यातील पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। त्या 5 पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी दिले असून या पोलिसांची सखोल चौकशीही केली जाणार आहे। ठाणे शहर आणि परिसरातील मटक्याच्या अड्ड्यांची पाळंमुळं उघडून टाकण्याचा निर्धार पोलीस आयुक्तांनी केला आहे। सिद्धार्थनगर येथील मटका किंग बाबू नाडर याच्या अड्ड्यावर विजेंद्र कदम, विनोद नेमाने, संदीप देसाई, मयूर डोंगे, स्वप्नील ताजने या पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धुडगूस घालून पोलिसांच्या अब्रूचे धिंदवडे काढले। या मटक्याच्या अड्ड्यावर करण खरे हा जुगार खेळायला गेला होता, त्यावेळी त्याची तेथे बाचाबाची झाली। तो मनसेचा अधिकारी आहे। या बाचाबाचीचं पर्यवसन हाणामारीत होत असतानाच त्यानं 5 पोलीस मित्रांना फोन करून बोलावून घेतलं। त्यानंतर तिथे पुन्हा हाणामारी झाली। आपण पोलीस खात्यात आहोत याचं भान न ठेवता या पोलिसांनी लाखो रुपयांची लूटमारही केली। या घटनेनंतर बाबू नाडरला अटक करण्यात आली आहे। या घटनेचे तीव्र पडसाद काल दिवसभर पोलीस ठाण्यामध्ये उमटले। ठाण्याचे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी स्वतः या घटनेची गंभीर दखल घेतली असून 5ही पोलिसांवर विभागीय चौकशीनंतर लगेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे। ठाण्यासह मुंब्रा, कळवा या दिवा भागात छुप्या मार्गाने मटक्याचे धंदे अजूनही सुरू आहेत। पोलिसांनी छापा टाकल्यानंतर मटक्याचा धंदा करणारे आपली जागा बदलतात, त्यामुळे पोलीस अधिकारी त्या दृष्टीने आता तपास करून मटक्याचे छुपे अड्डेही उद्ध्वस्त करणार आहेत। एखाद्या मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तो अड्डा तात्पुरता बंद होतो, मात्र दुसऱ्या ठिकाणी अगदी नागरी वस्तीत देखील जागा भाड्याने घेऊन मटका पुन्हा सुरू केला जातो। त्यामुळे कारवाई करताना अनेक अडचणी निर्माण होतात। मात्र आता नागरिकांनीच धाडसानं पुढे येऊन अशा अड्ड्यांची खरी माहिती द्यावी आणि त्यांचं नाव गुपित ठेवण्यात येईल असं आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त VV चंदनशिवे यांनी केलं आहे। ठाणे हे तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे। या तलावांची चांगली निगा राखली जावी, तसंच त्यांचं सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरकारनं 23,55,00,000 रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला। या अंतर्गत शहरातील मासुंदा तलाव, हरिओम नगरचा तलाव, जेल तलाव, घोडबंदर रोड येथील तुर्भेपाडा तलाव, नार तलाव, कावेसर तलाव या 6 तलावांचं सुशोभीकरण होणार आहे। त्यामुळे ठाण्याच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे। ठाणे महापालिकेनं सरकारकडे तलावांच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव पाठवला होता। याबाबत विधानसभेच्या नागपूर मधील अधिवेशनात देखील त्यावर चर्चा झाली। आमदार निरंजन डावखरे यांनी याबाबतचा पाठपुरावा केल्यानंतर हा प्रस्ताव सरकारच्या तलाव संवर्धन सुकाणू समितीकडे पाठवण्यात आला। या समितीची बैठक होऊन या तलावांच्या विकासासाठी भरीव मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सरकारने दिलेल्या मंजुरीमुळे शहरातील 6 तलावांमधील गाळ काढला जाणार असून त्यातील पाण्याचंही शुद्धीकरण केलं जाणार आहे। तसंच भोवतालची जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याची साधनं, संरक्षक भिंत आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य। ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकानं शहरातील बेकायदा बांधकाम तोडण्यास सुरुवात केली असून काल लोकमान्य नगर येथे बांधण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं अचानक हातोडा मारला। ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील बेकायदा बांधकामं तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, परंतु अशी बेकायदा बांधकामं तोडण्यासाठी अतिक्रमण विभागातर्फे 15 दिवस आधी नोटीस बजावण्यात येते। त्यानंतर या नोटीसीला दाद न दिल्यास ही बांधकामं तोडण्यात येतात। मात्र
लोकमान्य नगर येथे काल तोडण्यात आलेल्या या बांधकामांना एक दिवस आधी नोटीस देण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांधकामं जमीनदोस्त करण्यात आल्यानं या कारवाईमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। लोकमान्य नगर येथील सिद्धिविनायक प्लाझा समोर 10 बाय 20 फुटाच्या बैठा खोल्यांचं बेकायदा बांधकाम करण्यात आलं होतं। या खोल्यांमध्ये काही नागरिक वास्तव्यास होते। यातील नागरिकांना मंगळवारी घरं रिकामी करण्याची नोटीस देण्यात आल्यानंतर काल सायंकाळी अतिक्रमण विरोधी पथकानं या बांधकामांवर हातोडा मारला। महापालिकेकडून परवानगी न घेता बांधकाम करण्यात येऊन तसंच वापर परवाना घेतल्याशिवाय या घरांमध्ये नागरिक वास्तव्य करीत असल्यामुळे ही कारवाई करीत असल्याचं नोटीसमध्ये बजावण्यात आलं होतं। परंतु 15 दिवस आधी नोटीस बजावण्यात आल्यानंतर घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात येतात असं असलं तरी अतिक्रमण विरोधी पथकानं एक दिवस आधी दिलेल्या नोटीस नंतर दुसऱ्याच दिवशी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांची मात्र त्रेधा तिरपीट उडाली। शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम असून अशा बांधकामांवर कारवाई करण्यास पालिका दुर्लक्ष करीत असून काल करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। घराचा वाद निर्माण होताच सिव्हिल प्रकरण आहे असं सांगून हात वर करीत पोलीस ठाण्यात एनसी नोंदवून न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला देण्यात येतो असा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना असतानाच श्रीनगर पोलिसांनी मात्र एका घराच्या मालकीच्या प्रकरणात वेगळीच भूमिका बजावल्याचं चित्र दिसलं। पोलिसांनी चक्क घराला टाळं लावून लेखी लिहून घेतल्याशिवाय पीडितांना चाव्या दिल्या नसल्याचं प्रकरण उजेडात आले। या प्रकारामुळे श्रीनगर पोलीस न्यायालय चालवित आहे का असा प्रश्न तक्रारदार आणि नागरिकांना पडला आहे। 16 वर्ष घरात राहणाऱ्या घराच्या मालकीचा वाद उत्पन्न झाला असून याबाबत 6 महिन्यांपासून पालिकेच्या न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे। न्यायालय स्थगितीसाठी अर्जही दाखल असताना पोलिसांच्या संगनमतानं श्याम बहादूर सिंग यांच्या हस्तकांनी शनिवारी सकाळी हृदयनाथ यादव राहत असलेल्या ओम साईनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वागळे इस्टेट या ठिकाणी 20 ते 25 महिला आणि पुरुषांना आणून यादव यांचं सामान घराबाहेर फेकण्यात आलं। या प्रकरणाला सहआयुक्त लक्ष्मी नारायण यांनी आदेश दिल्यानंतर श्रीनगर पोलिसांची भूमिका ही संशयास्पद ठरली आहे। तक्रारदाराला कायद्याचा धाक आणि दडपशाही करणाऱ्यांना अभय दिल्याचं चित्र या निमित्तानं दिसून आलं। पुलिस वाले ने खड़ा होकर के हम लोग को मतलब वो ये बाई को मरवाए, पुलिस वाले ने कोई कार्रवाई नहीं की क्योंकि वो लोगों ने 2 लाख रुपया खाया है। हम जानते हैं, हमको सब बाहरी लोग बताए हैं। तो पुलिस खड़े थे, वो भी मारपीट चालू किए। जो धारा वो लोग को लगाना चाहिए वो धारा हम लोग पे लगा रहे हैं। ऐसा मतलब वो पुलिस वाले मतलब ऐसा देख करके भी अनदेखा बन रहे हैं। उषा यादव, गीता सिंह और द्वारिका चौरसिया ऐसे कई बाई लोगों को 10-15 बाई लोग को लेके आए वो लोग ने। और मैं इसको देखने गई थी, मैं वहाँ पे मैं थी, इसको देखने गई थी। इसका तबीयत खराब था, मैं ये बीमार थी, मेरे गांव वाली है, मतलब मायके की है। मैं इसका सुनी कि बीमार है, मैं देखने के लिए गई। हमको भी हमारे ऊपर भी हमला किया। मेरे नाक का और कान का मंगलसूत्र मतलब अभी इधर देखो खरोच लगा है, इधर भी मतलब ऐसा वो लोग ने झपेटा कि मैं छुड़ाते छुड़ाते मेरे को भी मार लगा। मैं वहाँ पे मौजूद थे इसको देखने के लिए। हाँ, पुलिस वाले ने बोला ये का कंप्लेन लेंगे, जो धारा वो लोग पे लगाना चाहिए वो धारा हम लोग पे लगाया। हम लोग उसको देखने गए, हमारा भी नाम लगा डाल दिया उसमें पुलिस चौकी में। पुलिस चौकी में मेरा भी नाम डाल दिया, जो कि मैं गुनहगार नहीं थी ना। इसके तरफ खाली इसके वो सगे के नातकारे मैं इसके लिए मतलब इसको देखने गई थी। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606। अधिक संपर्कासाठी 9320277007। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।